आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. मोतीबिंदूंचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी 60-70 वर्षाच्या नागरिकांना मोतीबिंदू व्हायचा. आता 50 वर्षाच्या व्यक्तींना देखील हा आजार होतो. या आजाराच्या शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आणि त्यासाठी देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्याची गरज आहे. वर्धा येथे आयोजित या शिबिरातून मोतीबिंदूंच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी आयोजित केलेल्या अशा शिबिरांतून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले जाते, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. वर्ध्याच्या सेवाग्राम रोड स्थित चरखा सभागृहात आयोजित मोतीबिंदू विरहित वर्धा अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून आयोजित मोतीबिंदू विरहित वर्धा जिल्हा अभियानाच्या वर्धा येथील पहिल्याच शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात तब्बल 8,752 रुग्णांची मोतीबिंदू, दंत आणि इतर आजारांची तपासणी करण्यात आली. तपासणीत शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या 1,082 रुग्णांवर विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. राज्य शासनाने 150 दिवसांच्या विशेष कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्तीची कालमर्यादा निश्चित करून दिली आहे. विभागांनी या मर्यादेत अनुकंपा पदे निश्चित करून वेळेत पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश वर्धाच्या जिल्हाधिकारी वानमथी सिंह यांनी सर्व विभागांना दिले आहे. राज्य शासनाच्या 150 दिवस विशेष कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र असलेल्या सर्व उमेदवारांना कालमर्यादेत नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात जास्तीत जास्त अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेळेत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. अनुकंपा नियुक्तीसाठी शासनाने निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार अनुकंपा उमेदवारांची प्रतीक्षा सूची अद्ययावत करणे, उमेदवारांच्या विनंतीनुसार गट बदलण्याची कार्यवाही, अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदांची परिगणना, गट ड मध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी पदे पुनर्जीवित करण्याचे प्रस्ताव सादर करावयाचे आहे. ही सर्व प्रक्रिया दिनांक 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची प्रमुख जबाबदारी पोलिसांची असते. पोलीस विभागात दीर्घकाळ सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्त पोलिसांना सन्मानाने जीवन जगता यावं, यासाठी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सेवानिवृत्त पोलिसांनी मागणी केल्यानुसार आरोग्य, भाड्याच्या घरांमधील आरक्षण, जिल्हा स्तरावर सेलची सुरुवात असे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे गृह राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिली. ओकेजन सेलिब्रेशन हॉल वर्धा येथे सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी सेवा संस्थेच्या वर्धा शाखेचा प्रथम वर्धापन दिन आणि स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. वर्धेकरांसाठी पावसाळी पर्यटन म्हणून प्रसिद्ध असलेले रिधोरा येथील पंचधारा धरण परिसराला पर्यटनाचा क दर्जा तसंच जिल्ह्यातील 14 तीर्थक्षेत्रांना क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री डॉक्टर भोयर यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील पर्यटन आणि तीर्थस्थळांचा विकास झपाट्याने होत आहे. बैठकीमध्ये जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना आणि पर्यटन स्थळांना क वर्ग तीर्थक्षेत्र, ब वर्ग पर्यटन क्षेत्र आणि क वर्ग पर्यटन स्थळ म्हणून मान्यता देण्यात आली. महिलांमध्ये गर्भाशयमुख कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. वर्धा जिल्ह्याला या कर्करोगापासून मुक्त करण्यासाठी सामाजिक संस्थेच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर काम करणं आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात समुद्रपूर तालुक्यापासून आपण याची मोहीम स्वरूपात सुरुवात करतो आहे. तालुक्यातील प्रत्येक महिलेस विनामूल्य लस देऊन हा तालुका देशातील पहिला गर्भाशयमुख कर्करोगापासून मुक्त तालुका करू, असे वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी सांगितले. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र.